जबरदस्त रिस्की स्पॉट आहे इकडे. बापरे, गणपती बाप्पा. शिवाजी महाराजांचा 25 वर्षे त्यांनी तिथं मुक्काम केलेला आहे. आणि शेजारी सदर आहे म्हणजे बाई YouTube व्हिडिओ एक नंबर. तुला विचारलंच नाही पण नारळ मेमरी फुल होते. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एका नव्या ब्लॉगमध्ये. आणि या ब्लॉगमध्ये आपण परत एका नव्या ट्रिपमध्ये चाललोय, जी आहे राजगड, मराठ्यांची पहिली राजधानी. तर छत्रपती शिवाजी महाराज तिकडे 25 ते 30 वर्ष त्यांचा वास्तव होता. तर त्याच गडावर आपण चाललोय. तर आजच्या आता 9 वाजले, आम्ही पहिलेच लेट झालोय. तर इकडे बघू शकता, यावेळेस पण आपल्यासोबत तुषार कदम आहे, गौरव आहे, बोबडे. कस काय चढेल राजगड काय माहिती. आणि संस्कार पण आहे, तो तुम्हाला कायम ब्लॉगमध्ये इकडे झोपलेला दिसत असेल, पण आज तसं काही नाही, तो आज आपल्यासोबत येतोय. तर तुम्ही बघू शकता की आमची तयारी कशी चालू आहे. खाली बस आली, मी तुम्हाला दाखवून देतो बस. आम्ही खरं तर 20-25 जण चाललो आहे. ते बघा खाली बस उभी आपली. तर ह्याच बसने आम्ही चाललो आहे. तर आम्ही श्रीरामपूरवरून चाललो आहे पुण्याला, पुणे राजगड. तर टोटल मी इकडे निघालो आहे लिफ्टमध्ये सध्या. काय दिवस आले, लिफ्टमध्ये सुद्धा ब्लॉग करावा लागतोय. तर हे बघू शकता. सुहास तू तर नाही येते ना? तू सोडायला येतो ना? अरे ठीक आहे ठीक आहे. तर ही जी आमची बस आहे, याच्यातूनच आम्ही उद्या राजगडला जाणार आहे. हे बघू शकता, ही बस आली आहे. तर आपण वार्तालाप करू बसच्या ड्रायव्हरशी. हेच ही आपली बस आहे, बघू शकता मधून कशी आहे. दादा तुम्ही ड्रायव्हर आहे का? काय नाव तुमचं? कुणाल चव्हाण. तर हेच आपले ड्रायव्हर राहणार आहे. ही बस बघू शकता, खूपच चांगली. ट्रॉमा झालेला, इकडे बसायला जागा नाही. विवेक कसा आहेस? हे शिर्लेकरने आपल्याला जॉईन केले. शिर्लेकर हाय बोल. इकडे श्रीरामपूरची सगळी मंडळी आलेली आहे. सगळ्यांनी हाय बोला. तू नको रे, तू भरपूर वेळेस दिसला. कशी आहेस? तू का आला? तर इकडे आपण पेट्रोल भरायला आलोय. सचिन हाय बोल. हा सचिन आहे, याच हे बघून घ्या. हाय बोलला सगळे. हॅलो. संस्कार फोड. नाही फुटलं तर बघ. बोट दाखवा, बोट. हे बोबडे खाली बस ना तू. खाली बस. आता ऍक्च्युली आम्हाला तर रील बनवायचं होता, पण ते नाही बनवू शकत. सापाच्या मृत्यू झाल्यामुळे आम्ही ते आणि पोरांचा असा प्लॅन आहे की आपण सगळे सनसेट बघू, नॉट सनराईज. काही पण बोलते, याच्याकडे लक्ष नका. मी बरोबर बोललीये, पण याला हजम नाही झालंय. तुला काय बोलायचंय का? कॅमेरामॅन सांभाळ तू. शाफिन नो ओपिनियन भाई. चलो जल्दी चलो, जल्दी यहाँ से ब्लॉग में ढाला ना, मैं तूने जो है फाड़ के रख दूंगी. तुला काय बोलायचंय का? आता मला हे बोलायचंय की तू आता जा तुझ्या प्लेसवरचा. तर आम्हाला 4 वाजता पोचायचं होतं, पण आता 4 वाजून 5 मिनिटं झालेली. आम्ही अजून पोचलो नाही, अजून आम्ही 2 तास लांब आहे. तर हे असे बघताय. तुला काही बोलायचंय? बोल ना. बाकीच्यांचं बोललं गेलं. हा ठीक आहे, तर आम्ही भेटू. लाईट पण झाली. राजगडच्या बेसला आलोय. दिसत तर काही नाही, पण लाईट दिसत आहेत. आणि आम्ही आता हे वरती चांदण्या बघा,
तर आता आम्ही चढायला सुरुवात करणार इकडून. हे हळूहळू सगळे उतरत आहे. तर मी तुम्हाला पुढे जाऊन देतो सगळी इन्फॉर्मेशन. आम्ही सध्या आता ट्रॅक सुरू करतोय. टाइम झालाय 5:15. तर बघू पुढे काय होतं. इकडे आपण ट्रॅक सुरू केलाय. ही शेवटची पायरी आहे आणि अरे हा पहिली पायरी झोपणे झाली आज. तुषार इकडे कोण नारळ फोडतो त्याच्यावर भांडण चालू आहे. व्हिडिओ काढ व्हिडिओ. याने आताच पॉवर बँकची फोड पटकन मेमरी नाही फोन मध्ये. बोला छत्रपती शिवाजी महाराज की महादेव. चला आमचा 50% ट्रॅक झालेला. इकडे सगळे थकलेले दिसत आहे. याला घाम पाहायला का. हा आता लवकरच वरचा दरवाजा दिसेल. शिर्लेकर बोल काहीतरी. हा आता वरती गेल्यावरच भेटू आपण. आम्हाला इकडे आताशीन पायऱ्या दिसत आहे. म्हणजे आता आपण कळस व्हायचं नाही का मेन गेट लागतो. हा 2 किलोमीटर नंतर. हा तो आला आणि बाकीचे मेंबर तर कुठे दिसत पण नाही येते. दिसतंय ना तू दिसतोय बस झालं. हा हा हाय बोल. संस्कृती वाटते. अजून होते ना ऋतूच्या. हे पा व्ह्यू मस्त दिसतो इकडून. आमचे काही मेंबर तिकडे पण आहे बिचारे. आम्ही पण बिचारे. आम्ही इकडे पहिल्या दरवाजाकडे आलोय. या दरवाजाचं नाव काय. पाली दरवाजा. टॉर्च चमको रे मला दिसतच नाही. विवेक दरवाजावर टॉर्च चमको ना. घेतला तर हा इकडे पाली दरवाजा आहे. आणि हे बघा पराक्रमी सरदार आणि मावळे यांच्या रक्ताने पावन झालेल्या भूमीचे. हा फोटो काढायचा आहे का. तर हा दरवाजा बघून घ्या. छान आहे. अंधारात एवढा दिसत नाही पण तुम्हाला येताना दाखवतो मी. आम्ही 6:15 इकडे पोचलोय. दिसते का. हा हे बघा इकडे एक भिंत टाईप बनवली आहे. इकडे एक खिडकी पण आहे. आणि चला आता पुढे. नाही हे किल्ला इकडून सुरू झालेला आहे. हे बघा किल्ल्याची तटबंदी छान आहे. इकडून पाली दरवाजापासून किल्ला असा छान छान दिसायला लागलाय. हे मावळ्यांना बसायला खिडकी आहे. अरे म्हणजे ते मुघलांवर नजर ठेवायला रे. आम्ही सकाळी 6:15 वाजता किल्ला चढून म्हणजे चढतोय. छान वाटतंय. आता खूपच रोमांचक रस्त्यांनी आम्ही आलोय. खालचा लुक बघून घ्या. थँक्यू बाय बाय. हे पायऱ्या तुम्ही बघू शकता. चल ह्याच पायऱ्यांनी कधीतरी शिवाजी महाराज चढले असतील. आता आम्ही चढतोय. तो इकडे दुसरा दरवाजा दिसतोय. तुम्हाला नाही दिसत आहे आम्हाला दिसतोय. तुम्ही इकडे बघू शकता. हा
हा इकडे हा भरपूर. हे टॉर्च चमको ना. हे बघा हा दुसरा दरवाजा. या दरवाजाचं नाव काय नाही दिलं, येताना सांगू. तर आम्ही आता इकडे सुवेर्णा माची जवळ जातोय सनराईज बघायला. तर हळूहळू इकडे सकाळ होते, तुम्ही बघू शकता. अजून 1 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे. तिकडे समोर ते वेगळे वेगळे शेप्स दिसत आहे. ती सुवेर्णा माची. तर आम्ही फर्स्ट लोकेशन 30-40 केली. सुवेर्णा माचीकडे आम्ही जाताना हनुमानाचं मंदिर लागलंय आणि सनराईज होत आलाय. आणि आम्ही पण इकडे सुवेर्णा माची जवळ पोचलोय. सुवेर्णा माची, पद्मावती माची, संजीवनी माची असे 3 आहे. तर फर्स्ट लोकेशन आम्ही सुवेर्णा माची ही बघितली आहे, म्हणजे तिकडे जातोय. तिकडे आम्ही आता सनराईज बघू, फोटो काढू छान छान. हे समोर आपल्याला दिसते सुवेर्णा माची, खूप सुंदर अशी ती दिसते. विवेक हळू हळू हळू, आता इकडे ॲक्सिडेंट झाला असता. तुम्ही समोर बघू शकता सुवेर्णा माची, मस्त एकदम. आम्ही सनराईज पॉइंटवर आलोय. हाय गाईज, आम्ही आत्ता सुवेर्णा माचीला आलोय. 7:02 सनराईज आहे. आत्ता झालेले आहेत 7:44. म्हणजे आम्ही करेक्ट टाइमला पोहोचलेलो आहे. आम्ही आता 6:44 झाले. 6:44 थकलाय तो, जाऊ दे, थोडं निग्लेक्ट करा त्याला. तिथून आम्ही आता सनराईजचा व्ह्यू पाहणार आहे सुवेर्णा माचीवरून. सुवेर्णा माची, माची म्हणजे काय असतं? माची म्हणजे आपल्या राजगडावरती सभासद बत्रीमध्ये 4 माचींचं वर्णन दिलेलं आहे. 4 माची म्हणजे जे आपला बालेकिल्ला आहे त्यालाच एक माची म्हणून बोललेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक पद्मावती माची, सुवेर्णा माची आणि संजीवनी माची. त्याच्यामधून सुवेर्णा माची ही पूर्व दिशेला आहे. तिथून आपण सनराईज पाहू शकतो. ओके, चला आता आपण सुवेर्णा माचीकडे आम्ही आलोय. अरे इकडून फोटो लय भारी येत आहे. क्लाउड्स असायला पाहिजे होते. सुवेर्णा माची हे बघून घ्या तुम्ही. तर इकडे सुवेर्णा माचीवर सनराईज झालाय आणि सगळे ग्रुप मेंबर पण इकडे आले. आता बाकीच्यांचे फोटो चालू आहे, हे बघू शकता तुम्ही. हिचा पण फोटो चालू आहे. पुढे काय नाही भाई. तिकडे हत्ती बुरुज दिसतोय, लांबून एकदम प्रॉपर दिसतो. आलं का व्हिडिओ मध्ये? जिरली तर नाही. स्टील जेवढी अजून तर 50% पण आपण एक्सप्लोर नाही केला. काळ होतं तेव्हा जोपासून ऊन पडले तेव्हापासून नाही. संस्कार कसं वाटतं 1 नंबर. तुला? हे काय मग शिरलेकर फर्स्ट ट्रॅक आहे तुझा? भारी वाटते. तुझा पण फर्स्ट ट्रॅक आहे, सांग कसं वाटतंय? बेस्ट फिलिंग आहे. वा वा. मग पुढच्या वेळेस आपण अजून हा? हे हरिहर हरिहर राहू दे, गोरा दिसतो. तर आमची सुवेर्णा माची झाली आहे आता. हा, ती सुवेर्णा माची झाली आहे. आता आम्ही संजीवनी माचीकडे जातोय.
आम्ही तो एक स्पॉट कॅन्सल केलाय. ठीक आहे, जाऊ दे. आता बाले किल्ला पण फिरायचा आहे. ते जाऊ दे रे, आपण लॉयल राहायला पाहिजे. लॉयल इज बेस्ट. मग चांगले रस्ते तर आम्ही शॉर्टकटनी आता संजीवनी माचीला आलोय. जवळजवळ 1-1.5 किलोमीटर आम्ही वाचवलं. हां, हे तुषार सांगत होता GPS ने आपल्याला 4 किलोमीटर चालावं लागेल, पण आम्ही रस्ता शोधला आणि आता या संजीवनी मातीच्या तटबंदीवर आम्ही आलोय. तर बघा मी किती हुशार आहे. म्हणून ट्रेकिंगचा अनुभव पाहिजे ना विवेक. तर भेटू आपण पुढे. व्ह्यू बघू शकता तुम्ही, काय खतरनाक आहे. छान आहे एकदम. हेच व्ह्यू बघायला तर आम्ही येतो, दुसरं काही नाही इकडे. तुम्ही बघू शकता. काढावा लागतो बाबा. मला संजीवनी माचीकडे जाताना इकडे देहकणी बुरुज दिसतोय आणि हाच तो दरवाजा जिथून आपण संजीवनी माचीला जातो. तर आम्ही इकडे दरीमध्ये आलोय. 2 तटबंदींच्या मधला रस्ता. खूपच भारी एक्सपिरियन्स आहे इकडे. हो, हे संस्कार आणि ते पण आहे. बाकीचे घाबरले, बाकीचे काय आले नाही. पण आम्ही 4 जण एकदम शूरवीर आहोत. आम्ही आलो. काय मस्त आहे. ही आहे संजीवनी माचीतली 2 तटबंदी मधली एक रस्ता. तर बघा काय भारी एकदम. तुषार पुरी व्हिडिओ काढ. उतर उतर उतर. जास्त रिस्की स्पॉट आहे इकडे. बापरे, गणपती बाप्पा. मग संजीवनी माचीच्या तटबंदीमध्ये आम्हाला इकडे चोर दरवाजा सापडलाय. खूपच आपदा झाल्या आम्हाला खाली येते, पण ठीक आहे. मी काय म्हणतो, एवढे जण वरती उद्या मग आपण जाऊ. तिथून त्या चोर दरवाजामधून घुसून इकडे बाहेर निघालो आहोत. कुठे माहित नाही, पण छान आहे. कसं वाटलं इकडून येऊन? खूप भारी. तुला कसं वाटलं तुषार? काय होतंय जरा सांग. चोर दरवाजा होता. अच्छा, चोर लोक घुसायचे ना? नाही तुझ्यासारखे. शत्रूच्या वेळेस असं उशीर करायचं. मला माहिती, मी मजाक करतोय. हा. तर त्या चोर दरवाजामधून येताना लोक, चोर लोक. इकडे पाण्याचे टाके दिसत आहे. 1, 2, 3. हा पुढे 4था पाणीचा टाका दिसत आहे. आणि आता आमचं संजीवनी माची फिरून झाली आहे आणि आता आम्ही चाललोय बाले किल्ला जवळ. फायनली आम्ही बाले किल्ला चढू. हां, रिटर्न चालू. तिथून रिटर्न चालू. आपण तिकडे जाणार आहे दुसरा डायरेक्ट. हा, तिकडे जाणार आहे कुठं? जिथून आपण आलो. नाही अपोजिट साईडला. हॅलो, बाले किल्ल्याचे मालक. चल. आणि वर चपला पाठवतो. ओके. कोण नाही माणूस, मीच आपला बाले किल्ला राजवाड्या शिवाजी राजे. चलो भाई, आता अजून काहीतरी सांगा ना बाले किल्ल्याबद्दल. बाले किल्ल्याचं काय आहे, आज राजवाडा आहे ना शिवाजी महाराजांचा. 25 वर्ष त्यांनी तिथं मुक्काम केलेला आहे. आणि शेजारी सदर आहे, म्हणजे बैठकी जागा आहे त्यांची. बैठकी जागा. आणि हा 25 वर्ष मुक्काम केल्यानंतर त्यांनी रायगडला मग राजधानी पाठवली. हो, सगळे थकून गेले आणि बाले किल्ला इकडे वरती. हे बाले किल्ल्याचे मालक हे आम्हाला रस्ता दाखवून राहिले. चला पटकन, लास्ट थोडाच बाकी.
हे नावाकरता पंकजा मुंडे. मी भरपूर चालली आहे. तर आम्ही हा आता बालेकिल्ला चढते. वाकडे तिकडे इकडे पायऱ्या दिसत आहे. तर वरती जाऊन आम्ही तुम्हाला सांगतो कसं आहे काय. ए रत्नदीप, कसं जायचं इकडून ना? खूप अवघड रस्ता आहे. आम्ही इकडे ब्रेक घेतला होता. खूप थकलोय आम्ही. सगळ्यांची तोंड बघून घ्या. सगळ्यांची तोंडावर थक दिसते. फ्रेश आहे अजून. किती खोटा तर हा बालेकिल्ल्याचा दरवाजा तुम्ही बघत आहात. सगळ्यांचं किती सगळे तुटलेले, पण जोडू आणले वर. 4-5 तासाच्या ट्रॅक नंतर आम्ही इकडे पोचलोय. अजून पण मागे काही लोक यायचे बाकी आहे. चला पण दरवाजा खूपच छान दिसतोय. आम्ही बालेकिल्ल्याच्या महादरवाज्यावर आहे आणि इकडून पूर्ण व्ह्यू येतोय सुवर्ण मातीचा. खतरनाक व्ह्यू येतो एकदम. वाव, नाईस. सचिन, पाण्याची टाकी आम्हाला इकडे सापडली आहे, भेटली आहे. आणि पुढे एक मंदिर दिसतंय. ते कशाचं मंदिर आहे काही माहिती नाही, पण आपण काहीतरी श्वर. कोणतं मंदिर आहे रे ते शेरलेकर? ब्रह्मेश्वर मंदिर आहे, म्हणजे महादेवचंच मंदिर असणार इन शॉर्ट. तर आपण आता त्या मंदिरमध्ये जाणार आहोत. मी आता ऐकलं की तिकडे महाराजांची मूर्ती पण आहे. त्यांनी संस्कार मंदिरच्या बाहेरच्या वॉचमॅन सारखं बसलाय. इथे मंदिर. तर गौरव, कसं वाटलं राजगड? कैसा लगा? बहुत सही था. तुला? बेस्ट होतं. फर्स्ट टाइम ट्रॅकर होती ना तू? एक नंबर. तुला विचारलंच नाही पण. सचिन, हे राजगडचं टॉपिक कसं वाटतंय तुला? एक नंबर. फर्स्ट टाइम ट्रेकिंग करतोय तू? हो, भारी वाटलं. पंकजा, बोल काहीतरी. निशब्द आहे त्या. ऋतुजा, छान वाटलं. तुषार, काहीतरी बोल, 2 शब्द. जय शिवराय. जय शिवराय. तर आम्ही इकडे बालेकिल्ला म्हणजे राजगडच्या टॉपमध्ये. तर तिकडे संजीवनी माची, तिकडे सुवर्ण माची, आणि हा समोरून स्वराज्याचं तोरण, किल्ले तोरणा दिसतंय. आणि खाली शिवाजी महाराजांचे राजवाड्याचे पडलेले अवशेष दिसत आहे. तर हा एक टूर देऊन देतो. तर इकडे 3 पाण्याचे टाके, इकडे खूप खोल असं व्ह्यूज आहे. आणि हे शिवाजी महाराजांचा मुख्य राजवाडा. आणि इकडे एक भगवा झेंडा लावलेला आहे.
तर हे राजवाड्याचा अवशेष इकडेच कधीतरी शिवाजी महाराज राहिले असतील. खूप छान वाटतं इकडे येऊन. आणि असे गडकिल्ले सहन केलेच पाहिजे. आपल्या वयात खूपच असं मस्त वातावरण आहे. हा शिवाजी महाराजांचा राजवाडा तुम्ही बघत आहात. पडलेल्या अवशेषमध्ये जसं आहे तसं ठीक आहे, आता काय करता येणार आहे. आणि समोर हे 3 पायऱ्या राजवाड्याला दिले. इकडे चप्पल बूट बाहेर काढावे असं लिहिण्यात आलंय. आणि हा राजवाड्यातला दुसरा रूम. पडलेल्या अवशेषमध्ये पण काय का होईना बघ, काहीतरी बघायला ते भेटतंय. छान आहे. खूपच छान वाटतंय. 5 तासाची चढाई होती, पण रायगडपेक्षा खूपच मोठा आहे. 3 माची फिरलो आम्ही. पद्मावती माची, संजीवनी माची आणि ती पहिली माची, तिचं नाव काय आता ते बघा तुम्ही. आता हे सध्याचे राजवाड्याचे मालक, बाले किल्ल्याचे, आणि यांनी इकडे आपलं समाधी बांधण्यास सुरुवात केली. हे काय हे पण वाड्याचंच अवशेष आहे वाटतं. जे पण आहे खूप छान आहे, म्हणजे खूप भारी एक्सपिरियन्स आहे. सगळ्यांनी यावं. एकदम किल्ले राजगडच्या टॉपवर आहे. आणि शिवाजी महाराजांनी इकडे जवळजवळ 25 वर्ष वास्तव्य केलं. मराठ्यांची पहिली राजधानी ही राजगड होती. त्याच्यानंतर काही स्वराज्य वाढलं होतं आणि मोठ्या किल्ल्याची गरज होती. आणि पुरंदरच्या तहमध्ये भरपूर किल्ले, कोंढाणा, सिंहगड वाटतं ते मुघलांच्या हाती गेले होते. तर शिवाजी महाराजांना वाटलं की तोरणा, सिंहगडपर्यंत जर मुघल येत असतील तर राजगड तर खूपच जवळ आहे. म्हणून त्यांनी आपली राजधानी 25 वर्षाच्या वास्तव्यानंतर इकडे रायगडला हलवली. आणि रायगड पण एकदम भव्य दिव्य एक असं आहे. पण हे ते संजीवनी माची, दुसरी माची, मागच्या बाजूला पद्मावती माची आहे. तर टॉपला आल्यावर इकडे हा झेंडा तुम्ही बघू शकता. तर इकडे राजवाड्याचे अवशेष आहे. इकडे भोजन चालू आहे. बिस्किट खातोय. तुषार काय बोलतो तू? सगळ्यांची जिरलेली. हां नाही रे, ते 4 जण होते. तर हे स्वामीनारायण मंदिर होतं. आता आम्ही इस्कॉनकडे जा, पण आमची एवढी काही इच्छा नाही आहे. तुम्ही आम्हाला बघू शकता आम्ही किती भंगार दिसतोय. पण तरी आम्ही आता इकडे रगडा पॅटीस खात आहोत. दिवसभर ट्रॅक करून पूर्ण जाम झालो आहे आम्ही. आणि बाकीचे हे पुण्याचं कात्रजचं इस्कॉन आहे, त्याच्यात आरती करताना आम्ही इकडे रगडा प्रॅक्टिस खातोय. मग विवेक कसं वाटलं दिवसभर? छान वाटलं. जिरले पण पूर्णपणे. ठीक आहे.